नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लव्ह जिहादचे फंडिंग रोखण्याचे आवाहन. किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट. नाशिक शिरोलीचा मास्टरमाइंड एकच. लव्ह जिहादला होणारे फंडिंग रोखणे हे पोलीस प्रशासनासमोरील सर्वात मोठे आवाहन आहे. पोलिसांनी विशेष तपास पथकांची नियुक्ती करून याचा तपास करावा, अशा सूचना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्याशी बोलताना केले. राज्यात 6 ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सखोल माहिती घेत असून अशा घटनांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पुलाची शिरोली येथील शाहीद सनदी आणि शाहरुख देसाई या 2 तरुणांनी 15हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असतानाच सोमय्या यांनी आज शिरोली MIDC पोलीस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणातील तपासाची माहिती घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, आमदार अशोकराव माने यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पुलाची शिरोली ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. नाशिकचे TCS प्रकरण, कोल्हापुरातील मुलींचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचाराचे प्रकरण, अमरावती येथील मुलींबाबत झालेले प्रकार याची माहिती घेतली जात आहे. या संशयित आरोपींना अशी कृत्ये करण्यासाठी कोणी पैसे पुरवते का, त्यांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं गेलं आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. यामागील मास्टरमाइंड शोधण्यासाठी राज्य पातळीवर तपास पथक गठीत करण्याची विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलताना सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.